मित्रांनो, आज आपण बघणार आहोत चालू घडामोडी 13 डिसेंबर 2024. प्रश्न क्रमांक 1. जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? ऑप्शन ए डी गुकेश, ऑप्शन बी विश्वनाथ आनंद, ऑप्शन सी गॅरी कास्पारोवा, ऑप्शन डी डिंग लिरेन. याचा आन्सर आहे ऑप्शन ए डी गुकेश. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 2. कोणत्या देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने एक देश एक निवडणूक या घटनादुरुस्ती विधेयकाला मंजुरी दिली आहे? ऑप्शन ए पाकिस्तान, ऑप्शन बी फ्रान्स, ऑप्शन सी भारत, ऑप्शन डी ब्रिटन. याचा आन्सर आहे ऑप्शन सी भारत. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 3. टाइम मासिकाचा पर्सन ऑफ द इयर 2024 पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? ऑप्शन ए कमला हॅरिस, ऑप्शन बी डोनाल्ड ट्रम्प, ऑप्शन सी एलोन मस्क, ऑप्शन डी प्रिन्सेस ऑफ वेल्स. याचा आन्सर आहे ऑप्शन बी डोनाल्ड ट्रम्प. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 4. डोनाल्ड ट्रम्प हे कितव्यांदा टाइम पर्सन ऑफ द इयर ठरले आहेत? ऑप्शन ए 3, ऑप्शन बी 5, ऑप्शन सी 1, ऑप्शन डी 2. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 2. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 5. खालीलपैकी कोण बुद्धिबळ विश्वविजेतेपद पटकावणारा सर्वात युवा बुद्धिबळपटू ठरला आहे? ऑप्शन ए गॅरी कास्पारोवा, ऑप्शन बी विश्वनाथ आनंद, ऑप्शन सी डी गुकेश, ऑप्शन डी डिंग लिरेन. याचा आन्सर आहे ऑप्शन सी डी गुकेश. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी कोण एकूण संपत्तीचा 400 अब्ज डॉलरचा टप्पा पार करणारे जगातील पहिले व्यक्ती ठरले आहे? ऑप्शन ए मुकेश अंबानी, ऑप्शन बी इलॉन मस्क, ऑप्शन सी जेफ्स बेझोस, ऑप्शन डी गौतम अदानी. याचा आन्सर आहे ऑप्शन बी इलॉन मस्क. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 7. इलॉन मस्क हे किती अब्ज डॉलर संपत्तीचा टप्पा पार करणारे जगातील पहिले व्यक्ती ठरले आहे? ऑप्शन ए 400, ऑप्शन बी 500, ऑप्शन सी 450, ऑप्शन डी 550. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 400. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 8. भारताचा बुद्धिबळ डी गुकेशने कोणत्या देशाच्या डिंग लिरेन याला चेकमेट करून जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद पटकावले आहे? ऑप्शन ए अमेरिका, ऑप्शन बी जपान, ऑप्शन सी जर्मनी, ऑप्शन डी चीन. याचा आन्सर आहे ऑप्शन डी चीन. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 9. खालीलपैकी कोणत्या राज्याने मुख्यमंत्री महिला सन्मान योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे? ऑप्शन ए राजस्थान, ऑप्शन बी नवी दिल्ली, ऑप्शन सी केरळ, ऑप्शन डी तामिळनाडू. याचा आन्सर आहे ऑप्शन बी नवी दिल्ली. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 10. देश विदेशातील गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी कोणत्या राज्यात कंट्री डेस्क या विशेष कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे? ऑप्शन ए गोवा, ऑप्शन बी गुजरात, ऑप्शन सी हरियाणा, ऑप्शन डी महाराष्ट्र. याचा आन्सर आहे ऑप्शन डी महाराष्ट्र. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 11. जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा 2024 कोणत्या देशात पार पडली आहे? ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी सिंगापूर, ऑप्शन डी नॉर्वे. याचा आन्सर आहे ऑप्शन सी सिंगापूर. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 12. जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावणारा डी गुकेश हा कितवा भारतीय ठरला आहे? ऑप्शन ए दुसरा, ऑप्शन बी तिसरा, ऑप्शन सी पहिला, ऑप्शन डी 5वा. याचा आन्सर आहे ऑप्शन ए दुसरा. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 13. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री महिला सन्मान योजना सुरू करण्याची घोषणा केली असून या योजनेअंतर्गत महिलांना महिन्याला किती रुपये देण्यात येणार आहे? ऑप्शन ए 2000, ऑप्शन बी 1500, ऑप्शन सी 2500, ऑप्शन डी 1000. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 1000. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 14. सुखोई लढाऊ विमानासाठी भारत सरकारने HAL सोबत किती कोटी रुपयांचा करार केला आहे? ऑप्शन ए 14,500, ऑप्शन बी 13,500, ऑप्शन सी 15,500, ऑप्शन डी 17,500. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 13,500. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 15. 34व्या व्यास पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? ऑप्शन ए सूर्यबाला, ऑप्शन बी पुष्पा भारती, ऑप्शन सी ममता बॅनर्जी, ऑप्शन डी लीलाधर जुगडी. याचा आन्सर आहे ऑप्शन ए सूर्यबाला. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 16. खेलो इंडिया विंटर गेम्स 2025 चे आयोजन कुठे करण्यात येणार आहे?
ऑप्शन ए नवी दिल्ली, ऑप्शन बी राजस्थान, ऑप्शन सी लडाख आणि जम्मू आणि काश्मीर, ऑप्शन डी हिमाचल प्रदेश. याचा आन्सर आहे ऑप्शन सी लडाख आणि जम्मू आणि काश्मीर. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 17. भारताचा बुद्धिबळपटू डी गुके जगातील कितवा जागतिक चॅम्पियन ठरला आहे? ऑप्शन ए 18, ऑप्शन बी 17, ऑप्शन सी 15, ऑप्शन डी 14. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 18. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 18. जॉन ड्रमानी महामा कोणत्या देशाचे राष्ट्रपती बनले आहेत? ऑप्शन ए पोर्तुगाल, ऑप्शन बी नॉर्वे, ऑप्शन सी घाना, ऑप्शन डी सिंगापूर. याचा आन्सर आहे ऑप्शन सी घाना. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 19. इंडिया मॅरीटाईम हेरिटेज परिषद 2024 चे आयोजन कुठे करण्यात आले आहे? ऑप्शन ए कोलकाता, ऑप्शन बी नवी दिल्ली, ऑप्शन सी चेन्नई, ऑप्शन डी जयपूर. याचा आन्सर आहे ऑप्शन बी नवी दिल्ली. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 20. ईगल नेस्ट बर्ड फेस्टिवलचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे? ऑप्शन ए राजस्थान, ऑप्शन बी हिमाचल प्रदेश, ऑप्शन सी तेलंगणा, ऑप्शन डी अरुणाचल प्रदेश. याचा आन्सर आहे ऑप्शन डी अरुणाचल प्रदेश. मित्रांनो, अशाच चालू घडामोडी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, मला सपोर्ट करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.